तो स्वामींना मानत नव्हता, त्यांची चेष्टा करायचा. पण त्या एका रात्री जे घडलं त्यानं त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. समीरला आपल्या पैशाचा आणि बुद्धीचा खूप गर्व होता. त्याचा एक जवळचा मित्र होता, राहुल. राहुल खूप गरीब होता, पण स्वामींवर त्याची अढळ श्रद्धा होती. दर गुरुवारी तो मंदिरात जायचा, स्वामींचं नाव घ्यायचा. एकदा समीर मित्रांसमोर हसत राहुलला म्हणाला, राहुल तुझं कसं चाललंय? राहुल हसत म्हणाला, स्वामी आहेत ना, ते सगळं ठीक करतील. पण समीरला हे सगळं अजिबात पटायचं नाही. तो राहुलची चेष्टा करत मित्रांसमोर हसत म्हणाला, काय रे सतत स्वामी स्वामी स्वामी, तू एवढी स्वामींची भक्ती करतोस, पण स्वामींनी तुला आजपर्यंत काय दिलं? भूक आणि गरिबी. तो पुढे म्हणाला, माझ्याकडे बघ, मी नास्तिक आहे, पण माझ्याकडे पैशाची संपत्तीची कसलीच कमी नाही. जे काही आहे ते मी माझ्या बुद्धीने आणि मेहनतीने कमावलं. हे स्वामी वगैरे हे स्वामी वगैरे सगळ्या भाबड्या लोकांची अंधश्रद्धा आहे. राहुल फक्त शांतपणे हसला, काहीच न बोलता तिथून निघून गेला. कारण त्याला विश्वास होता, आज नाही पण एक दिवस समीरलाही स्वामींचं महात्म्य नक्की कळेल. पण म्हणतात ना, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. अवघ्या काही दिवसातच समीरच्या व्यापारात मोठं नुकसान झालं. समोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. बँकेनं घरावर जप्ती आणली आणि ज्या कंपनीच्या जोरावर समीरला इतका गर्व होता, त्या कंपनीलाही अखेर ताळं लागलं. आणि अशाच वाईट काळात त्याची आई गंभीर आजारी पडली. त्यानं अनेक मित्रांकडे मदत मागितली, पण सगळ्यांनी त्याची साथ सोडली. कुणीही मदत केली नाही. आई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. रात्रीचे 2 वाजले होते. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता फक्त चमत्कारच तुमच्या आईला वाचवू शकतो. हे ऐकताच समीर पूर्णपणे तुटून गेला आणि अचानक त्याच्या कानात राहुलचे शब्द घुमू लागले, स्वामी आहेत ना, ते सगळं ठीक करतील. पहिल्यांदाच समीरच्या डोळ्यात अश्रू आले. तो ढसाढसा रडू लागला आणि हात जोडून, स्वामी मला माफ करा, माझ्या आईला वाचवा. इतक्यात गावाकडचा एक अनोळखी म्हातारा काठी टेकत हळूहळू त्याच्याकडे चालत आला आणि शांत आवाजात म्हणाला, बाळा घाबरतोस कशाला? तुझ्या आईला काही होणार नाही. जा बघ, ती शुद्धीवर आलीये. समीर धावत आत गेला आणि समोरचं दृश्य पाहून थरथरला. आईनं हळूच डोळे उघडले होते. समीरच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो लगेच मागे वळला, पण तो म्हातारा तिथे कुठेच नव्हता. इतक्यात त्याचं लक्ष गेलं. आईच्या कपाळावर ताजी विभूती लावलेली होती. त्या क्षणी समीरला सगळं समजलं. हे सगळं स्वामींनीच केलं होतं. त्यानं हात जोडून मनोमन स्वामींचा आभार मानले. त्या दिवसानंतर समीर कधीच नास्तिक राहिला नाही. आज तो स्वामींचा सर्वात मोठा भक्त आहे. कारण त्याला कळलं होतं, आपण स्वामींना मानू किंवा न मानू, पण स्वामी मात्र आपलं रक्षण करायला नेहमी सज्ज असतात. असे आहेत आपले स्वामी माऊली. तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.